महाराष्ट्राची ओळख असलेली वारी सध्या सुरू आहे. वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये संतांचं योगदान खूप मोठं आहे. आणि यापैकीच एक संत तुकाराम. संत तुकारामांनी अभंगातून जीवन जगण्याची आणि देवाशी जोडले जाण्याची शिकवण दिली आहे. त्यांचे अभंग देश विदेशामध्ये त्याची ख्याती पोहोचलेली आहे आणि तेच अभंग समजून घेऊयात माझ्यासोबत म्हणजेच फराह खान सोबत. तुकारामांच्या 4 ओळी या सेगमेंटमध्ये. वीट नैघे ऐसे राधा जणे बाधा उपजेना, तरीच ते गोड राहे निरे पाहे स्वयंभू. आणिका गुणा पोटी बाव दाभी भाव आपुला, तुका म्हणे शुद्ध जाती ते मागुती परतेना. याचा अर्थ आहे ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बांधणार नाही असं अन्न शिजवावं, तरच ते गोड वाटेल आणि पचेल. असं रसदार चविष्ट पाचक अन्न पोटात गेलं तर ते आपल्या शरीरावर प्रभाव दाखवेल. तुकाराम महाराज म्हणतात, असं शुद्ध अन्न सेवन केल्यानं शुद्ध भाव शुद्ध चित्त निर्माण होतं. म्हणजेच कर्म असे करावे की जे चांगले असेल आणि आपण केलेल्या कर्माचं फळ हे आपल्याला चांगलं मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याला सुद्धा त्याचा फायदा होईल.